विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी धनराज परगे. तुम्ही पाहत आहात नवोदयवाला यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता 5वी नवोदय गणित या विषयातील क्षेत्रफळ, परिमिती, पृष्ठफळ, घनफळ हा घटक अभ्यासणार आहोत. यामध्ये आपण या घटकावरील संभाव्य प्रश्न अभ्यासणार आहोत. आपली परीक्षा जवळ आलेली आहे, तर परीक्षेच्या अनुषंगाने आपण काही संभाव्य प्रश्न या ठिकाणी अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, 8वी NMMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 75 88 54 63 08 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मॅसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन हो. दररोज चला तासिका करत चला. तर चला, आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 5 सेमी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? प्रश्न एकदम सोपा आहे. तर पहा, बरेच विद्यार्थ्यांची मागणी होती परिमिती, क्षेत्रफळ, पृष्ठफळ, घनफळ यावर संभाव्य प्रश्न घ्या. 5 सेमी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? तर चौरसाचे क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. बाजू किती आहे? 5. 5चा वर्ग 5 5 25 चौरस सेमी. चौरसाचे क्षेत्रफळ काय आलं? 25 चौरस सेमी एवढा आलं. अशा प्रकारे हा सोडवायचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2 काय आहे? प्रश्न क्रमांक 2 प्रश्न आपल्याला जास्तीत जास्त घ्यायचे. एका आयताची लांबी रुंदीच्या दुप्पट आहे आणि परिमिती 30 मीटर आहे, तर आयताचे क्षेत्रफळ किती? या ठिकाणी आपल्याला आयताची लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे आणि त्याची परिमिती दिली आहे. मग त्यावरून काय करायचे? आपल्याला त्याचं क्षेत्रफळ काढायचे. मग आपण लांबी आणि रुंदी काढून घेऊ आणि मग क्षेत्रफळ काढू. परिमिती दिली आहे त्याच्यावरून लांबी आणि रुंदी मिळते आपल्याला. लांबी रुंदीच्या दुप्पट आहे म्हणजे इथं काय होईल? रुंदीवर आधारित लांबी आहे, मग रुंदी बरोबर x. लांबी ह्याच्या दुप्पट आहे म्हणून लांबी बरोबर 2x. लांबी किती होईल? 2x. मग आयताची परिमिती बरोबर सूत्र काय हो आयताच्या परिमितीचं? 2 कंसात लांबी अधिक रुंदी. 2 कंसात लांबी अधिक रुंदी. 2 कंसात लांबी किती आहे? 2x अधिक रुंदी किती आहे? x आणि परिमिती किती आहे? 30. सूत्रामध्ये ठेवा किमती. हे 30 बरोबर 2 गुणिले ह्या दोघाची बेरीज किती येईल? 3x. हे 2x आणि 1x 3x. मग काय करू आपण? एक्सला तिकडे ठेवू फक्त. हे 2 आणि 3 इकडे येऊन भागिले होईल बरोबर x. 3 1 3 3 1 3 0 बे 1 बे बे 5 10. म्हणजे आपल्याला x बरोबर 5 आणि 2x बरोबर 10. म्हणजे हे 5 काय आहे? रुंदी आहे. 10 काय आहे? लांबी आहे. मग आता तुम्हाला लांबी आणि रुंदी मिळालेली आहे. मग त्याच्यावर क्षेत्रफळ काढा. क्षेत्रफळ काढा म्हणले आपल्याला प्रश्नामध्ये. क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. क्षेत्रफळाचं सूत्र काय? लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे दादा? 10 आणि रुंदी किती आहे? 5. 10 5 50 चौरस कशात दिले? परिमिती मीटरमध्ये, म्हणून हेच 50 चौरस मीटर आलं. चला, अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 3 काय आहे? तासिकेतला चौरसाचा कर्ण 10 वर्गमुळात 2 सेंटीमीटर असल्यास चौरसाचे क्षेत्रफळ किती? आपल्याला कर्ण दिले, त्यावरून चौरसाचे क्षेत्रफळ काढायचे. हा प्रश्नही तुम्हाला माहिती असू द्या. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर
कर्णाचा वर्ग भागिले 2. कर्ण वर्ग भागिले 2. कर्ण किती दिलाय हो? कर्ण दिलाय आपल्याला 10 वर्गमुळात 2. हे 10 वर्गमुळामध्ये 2 त्याचा वर्ग भागिले 2 म्हणजे 10चा वर्ग 100 गुणिले कर्ण वर्गमुळात 2 आहे ह्याचा वर्ग 2 छेदामध्ये 2 2 2 कटलं 100 चौरस सेमी क्षेत्रफळ बरोबर. हे सूत्र लक्षात ठेवा, आपल्याला माहिती असू द्या. कर्णाचा वर्ग बरोबर हे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर कर्ण वर्ग भागिले 2. कर्ण जर दिला असेल तर अशा पद्धतीने काढायचं आणि बाजू दिली असेल तर बाजूचा वर्ग. पुढचा प्रश्न. एका आयताकार शेताचे क्षेत्रफळ 650 चौरस मीटर आहे. शेताची रुंदी 25 मीटर असून शेताच्या भोवताली 4 पदरी काटेरी तारेचे कुंपण करण्यासाठी किती तार आवश्यक आहे? आता तारेची लांबी काढायचं म्हणजे आपल्याला परिमिती माहीत पाहिजे. इथं काय दिले? क्षेत्रफळ दिले आणि रुंदी दिले, त्याच्यावरून आपण लांबी काढू. मग सूत्र तेच, आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. क्षेत्रफळ किती दिले? 650 बरोबर लांबी दिले का? नाही. हे लांबी गुणिले रुंदी किती दिले? 25. मग काय करा, हे 650 भागिले 25 बरोबर लांबी. आपल्याला इथे लांबी मिळेल 25 एक 25, 25 दुनी 50, 65 मधून 50 गेले, 15 उरले, 150 झाले, 25 एक 150. मग लांबी काय मिळाली आपल्याला? लांबी बरोबर 26 मीटर. लांबी काय मिळाली आपल्याला? 26 मीटर मिळाली. बरोबर आहे. मग आता तुम्हाला लांबी जर मिळाली असेल तर त्याला लागणारी तार काढता येते. तारेचे कुंपण करण्यासाठी किती तार? ही एकूण तार बरोबर परिमिती गुणिले काय आहे? तारेचे पदर. एकूण पदर किती पदरी करायचे? त्याला 4 पदरी. परिमितीचं सूत्र 2 कंसात हे लांबी लांबी अधिक आहे अधिक रुंदी गुणिले 4 पदरी. हे 2 कंसात लांबी किती मिळाली आपल्याला? 26 मिळाले. हे 26 अधिक रुंदी किती आहे? 25 गुणिले 4. हे 4 दुनी 8 गुणिले ह्या दोघांचं काय करा? बेरीज करा. किती येते बेरीज? 26 आणि 25 51. 8 एक 8, 8 45, 408 मीटर एवढी तार लागेल. 408 मीटर एवढी तार लागेल. आलं का लक्षात? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. डायरेक्ट एकूण तार काढायचं सूत्र असं वापरायचं आणि हे आपल्याला उत्तर मिळेल. पुढचा प्रश्न काय आहे? एका घनाचे घनफळ 512 घनसेमी आहे तर घनाचे एकूण पृष्ठफळ किती? पहा, आपल्याला एकूण पृष्ठफळ काढा म्हणले. एकूण पृष्ठफळ काढायचं म्हणजे आपल्याला बाजू माहीत पाहिजे आणि बाजू आपल्याला काढायची असेल तर घनाच्या घनफळावरून बाजू काढता येते. मग घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घनफळ दिले 512 बरोबर बाजूचा घन. आता 512 कशाचा घन आहे? हा 512 8चा आहे. 8 बरोबर बाजू किती मिळाली? 8. आता तुम्हाला बाजू जर 8 मिळाली असेल तर तुम्ही काय करू शकता? घनाचे पृष्ठफळ. पृष्ठफळाचं सूत्र आहे काय? घनाचं 6 गुणिले बाजूचा वर्ग. 6 गुणिले बाजू किती आहे? 8 आहे.
8चा वर्ग, 6 गुणिले 8चा वर्ग किती येतो 64, 6 न गुणा 6 चोक 24ला 4, हातचे आले 2, 6 6 36, 36 आणि 2 38, 384 चौरस सेमी. पृष्ठफळाचे एकक काय आहे चौरस सेमी. आलं का लक्षात. अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा. आपल्याला पृष्ठफळ दिलं तर त्याच्यावरून आपण घनफळ दिलं तर त्याच्यावरून आपण त्या घनाची बाजू काढली, बाजू मिळाली 8, बाजूवरून पृष्ठफळ आपल्याला काढता येतं. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे. एका हौदाची लांबी, रुंदी, उंची अनुक्रमे 5, 6 व 4 मीटर आहे, तर हौदामध्ये किती लिटर पाणी मावेल. आपल्याला हौदाची लांबी, रुंदी, उंची दिले म्हणजे ही हौद इष्टिका चित्ते आकाराचा आहे. मग हौदाचे घनफळ काढा. मग हौदाचे घनफळ बरोबर म्हणजेच इष्टिका चित्तीच्या घनफळाचं सूत्र वापरायचं, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. लांबी किती आहे 5, गुणिले रुंदी किती आहे 4, गुणिले उंची किती आहे 6. गुणाकार करा, 4 पंचे 20, 20 संग 120चे 120 घन मीटर. हे घनफळ आलं हौदाचं बरं का. मग आता हौदाचं घनफळ आपल्याला घन मीटरमध्ये आले, मग त्या हौदात किती लिटर पाणी मावेल. मग काय 1 घन मीटरमध्ये 1000 लिटर पाणी मावते. किती मावते 1000 लिटर. 1000 लिटर पाणी मावते 1 घन मीटरमध्ये. मग हे 120 घन मीटर बरोबर ही 120 गुणिले 1000. ही 120च्या पुढे 1000चे 3 शून्य दिले, 1,20,000 लिटर एवढं पाणी मावते. किती मावते 1,20,000 लिटर एवढं पाणी त्या हौदामध्ये मावते. आलं का लक्षात. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी. चला, लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. 200 मीटर तारेपासून तयार होणाऱ्या सर्वात मोठ्या काटकोन चौकोनाचे क्षेत्रफळ किती. 200 मीटर तारेपासून तयार होणाऱ्या सर्वात मोठ्या काटकोन चौकोनाचे क्षेत्रफळ किती. आपल्याला इथं काय म्हणले काटकोन चौकोनाचे क्षेत्रफळ विचारलेलं आहे. पहा, 200 मीटर लांबीची अशी तार आहे. ही तार आहे, याला वाकवले आणि त्याच्यापासून काटकोन चौकोन म्हणजे ह्याचा काय केले, ह्याला तारेला वाकवून हे असं आयत बनविले. आता मी इथं जागा थोडी असल्यामुळं बारीक काढलाय, ह्याचा असा आयत बनविले ह्या तारेचा. मग आता ही तारेची लांबी, जसं आपण कुंपणाची लांबी काढतो तसं एकूण तार लागणारी काढतो, तसं हे एकूण तार इथं काढलेली आहे. आणि पहा आता हे 200 मीटर, मग ह्याच्यामध्ये काय होईल आपल्याला, हे 200 मीटर म्हणजे ह्याची काय आहे ही परिमिती आहे. मग परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी. परिमिती दिल्या 200 बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी माहित आहे का, माहित नाही. मग हे 2 इकडे जर आलं, हे 2 न भागलं तर इथं काय ते 100 बरोबर लांबी अधिक रुंदी. पहा इकडं लांबी आणि रुंदी किती दिले 100 दिले. मग आपण लांबी 50 धरू, रुंदी 50 धरू, म्हणजे इकडं काय येते 100 येते. बरोबर आहे. मग आता क्षेत्रफळ बरोबर 50 गुणिले 50 काय होते 5 5 25 हे होते. पण आपल्याला काय म्हणते सर्वात मोठ्या. आता ह्याच्यापेक्षा मोठं किती होईल, तर ह्याच्यापेक्षा आपल्याला मोठं काढायचं, मोठ्यात मोठं काढ. तर आता ह्याच्यापेक्षा मोठं जर आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला बेरीज ह्या लांबीची आणि ह्याची 100 आली पाहिजे. मग काय करावं लागेल, एक 60 धरावं लागेल, एक 40 धरावं लागेल, बेरीज 100 येते. मग 60 आणि 40 किती होते 24,400, लहानच होऊ लागले.
मग 1,70 आणि 1,30 धरलं तर 7 हे लहानच होऊ लागले, म्हणजे ही लहान आहे, हे तर येणार, समजा हे येणार नाही, म्हणजे उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल. हे मोठ्यात मोठ्या त्या 200 मीटर तारेपासून तयार झालेल्या क्षेत्रफळात, म्हणजे इथं काटकोन चौकोनाचं क्षेत्रफळ आहे, ह्याच्यापेक्षा जास्त होत नाही. लांबी आणि रुंदी तेवढं धरलं तर त्याच्यापेक्षा जास्त होत नाही. आपल्याला त्याची दोघाची लांबी आणि रुंदीची बेरीज 100 आली पाहिजे. आपण इथं 10 वाढवले किंवा इथं 5 वाढवून इथं 5 कमी केले तर 55 गुणिले 45 केले तर ह्याच्यापेक्षा मोठं होत नाही. ज्यावेळेस सर्वात मोठं काय होतं क्षेत्रफळ, कधी लांबी आणि रुंदी समान असेल तर ते सर्वात मोठं होतं. पुढचा प्रश्न, 80 मीटर लांब 60 मीटर रुंद असणाऱ्या हॉलमध्ये 40 सेमी बाजू असणाऱ्या चौरसाकार किती फरशा लागतील? पहा, फरशाची संख्या काढायची. फरशाची संख्या काढत असताना काय करायचं माहिती आहे का, हे फरशीची लांबी रुंदी, फरशीचं माप सेंटीमीटरमध्ये आणि हॉलचं माप मीटरमध्ये आहे, ते दोन्ही एकाच एककात करावं लागेल. मग त्यासाठी आपल्याला काय माहिती आहे, एका मीटरमध्ये 100 सेंटीमीटर असतात. मग हे 80 मीटर गुणिले 100 म्हणजेच 8000 सेंटीमीटर, हे 8000 सेंटीमीटर. आणि हे 60 गुणिले 100 म्हणजेच हे 6, हे 8000, हे 6000 सेंटीमीटर. आलं का लक्षात? आता डायरेक्ट फरशांची संख्या काढू आपण. फरशांची संख्या बरोबर हॉलचे क्षेत्रफळ भागिले फरशीचे क्षेत्रफळ. असा प्रश्न सोडवत असताना एक लक्षात ठेवायचं की माप एकाच एककात आहेत का. हे मीटरमध्ये आहे, हे सेंटीमीटर आहे, म्हणून आपण काय केलं, ह्याला सेंटीमीटरमध्ये बनवून घेतलं. लांबी किती आहे, 8000 सेंटीमीटर, गुणिले रुंदी किती आहे, 6000 सेंटीमीटर, भागिले फरशीचं माप काय, 40 चौरसाकार आहे, म्हणजे 40चा वर्ग, म्हणजे 40 गुणिले 40. सोडवा हा प्रश्न. हा शून्य कटला, हा शून्य कटला, हे वरचे 2 कटले, खालचे 2 कटले, 4 1 4, 4 2 8, 0. परत 4 न 4 1 4, 4 25, काय राहिलो, 5 गुणिले 6000 म्हणजे 6 5 30,000 फरशा त्या ठिकाणी बसतील. किती, 30,000 फरशा. फरशांची संख्या किती, 30,000 ही येईल. आलं. चला, ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. 12 मीटर लांब 8 मीटर रुंद आयताकृती क्रीडांगणाच्या भोवती 2 मीटर रुंद रस्ता करायचा आहे, तर रस्त्याचे क्षेत्रफळ किती? पहा, 12 मीटर लांब 8 मीटर रुंद क्रीडांगण आहे, त्याच्या भोवती 2 मीटर रुंद रस्ता करावायचा आहे, तर रस्त्याचे क्षेत्रफळ किती येईल? पहा, तुम्हाला मी या ठिकाणी हा प्रश्न कसा सोडवायचा सांगतो. एकदम सोपा प्रश्न आहे. हे क्रीडांगण आहे, हे 12 मीटर लांब आणि हे 8 मीटर रुंद, हे 12 मीटर आणि 8 मीटर, हे काय आहे, क्रीडांगण आहे. आणि या क्रीडांगणाच्या भोवताली म्हणजे त्याच्या बाजूनं हे 2 मीटरचा रस्ता करायचे. किती, 2 मीटर. मग त्याची रुंदी किती आहे, 2 मीटर रुंदी आहे. तर रस्त्याचे क्षेत्रफळ काढायचे. किती आहे ह्याची रुंदी, 2 मीटर आहे बरं का, सगळीकडून हे 2 मीटर, 2 मीटरच्या ह्याचा. मग आता मला सांगा, आता हे 2 मीटर इकडे वाढले, इथं 2 मीटर वाढले, इथं 2 मीटर वाढले, हे किती होतं ऑलरेडी, हे एवढं होतं. हे मधली इथली ही 8 बाजू आहे, हे होतं 8, इकडे 2 वाढलं, इकडे 2 वाढलं, बरोबर आहे. किंवा मग सगळ्यात सोपं काय करायचं, हे इकडं वाढवत बसण्यापेक्षा हे पहा, हे इकडं 2 वाढले,
पहिलं काय होतं, हे इथं एवढं होतं, हे 12, पुन्हा इकडं 2 वाढले, इकडं 2 वाढले, 12 आणि 2 14 आणि 2 16, ह्याची लांबी काय झाली रस्त्याची, हे 16, बरोबर आहे. मग इकडली बी किती झाली, हे 16 झाली, आणि रुंदी किती आहे 2. मग ह्याला आपण 1 नंबर देऊ, हे 2 नंबर देऊ, हे 3 नंबर. एक एक क्षेत्रफळ काढून घ्या, त्याचं काय करा, एक एक क्षेत्रफळ काढून घ्या. नसेल तर काय करायचं, मग ह्या मोठ्या चौरसाचे क्षेत्रफळ काढायचं, त्याच्यातून लहान चौरसाचे क्षेत्रफळ काढायचं. पहा आता ही ह्याची बाजू किती झाली, ह्या मोठ्या ह्याचं इथं दाखवतो मी तुम्हाला. हे 12 होतं, हे 8 होतं. मग आता इकडं 2 वाढले, इकडं 2 वाढलं, म्हणजे ही किती झाली, 12 आणि 4 16 झाली, बरोबर आहे, ह्याची लांबी. आणि हे इकडं 2 वाढले, इकडं 2 वाढलं, म्हणजे हे 8 आणि 2 10 आणि 2 12, ह्याची काय झाली, रुंदी झाली. मग रस्त्याचे क्षेत्रफळ बरोबर मोठ्या आयताचे क्षेत्रफळ वजा लहान आयताचे क्षेत्रफळ. समजून घ्या आता. मग क्षेत्रफळाचं सूत्र काय, लांबी गुणिले रुंदी. हे 16 गुणिले 12, 16 गुणिले 12 वजा लहान काय येईल, 12 गुणिले 8, बरोबर आहे. हे 12, इकडं 2 वाढले, इकडं 2 वाढले, हे झालं 16, इकडं 2 वाढले, 12 2 14 2 16, मग इकडं 2 वाढले, हे 8 मध्ये 10, आणि इकडं 2 वाढले 12. मग 12 न गुणा, 16 2 32 ला 2, हातचे आले 3, 16 1 16 आणि 3 19, 192 वजा 12 8 96. मग वजा बाकी करा, 12 मधून 6 गेले, 6 राहिले, 12 मधून 6 गेले, 6 राहिले, इथं राहिले 18, 18 मधून 9 गेले, 9, 96 चौरस मीटर. हे काय आहे, रस्त्याचे क्षेत्रफळ. चौरस मीटर. अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न नसेल तर त्याला दुसरी पद्धत आहे, 2-3 वेळेस क्षेत्रफळ काढावं लागतं, 2 वेळेस त्याची बेरीज करायचं, येऊन जाते. एका भरीव इष्टिका चित्तीचे मापन 30 गुणिले 36 गुणिले 25 सेमी आहे. ते वितळून घन तयार केला असेल तर घनाची बाजू किती. आता इथं बघा, हे 30 गुणिले 36 गुणिले 25 याच्यापासून घन तयार केला, तर घनाची बाजू किती. तर पहा, हे इष्टिका चित्ती आकारा, इष्टिका चित्तीचे घनफळ बरोबर घनाचे घनफळ. आता इष्टिका चित्तीचे घनफळ काय, 30 गुणिले 36 गुणिले 25 बरोबर घनाचे घनफळाचं सूत्र काय, बाजूचा घन, बाजूचा घन. मग आता इथं गुणाकार करा, आपल्याला गुणाकार कोणता सोपा जाईल, या दोघाचा गुणाकार करायला सोपा जाईल, म्हणजे इकडे पुन्हा 30 न करता येईल आपल्याला. हे 30 गुणिले 25 सक 150 ला 0, हातचे आले 15, 25 त्रिक 75, 75 आणि 15 किती झाले, 75 आणि 5 80, 10 90, 900 बरोबर. आपण ह्याला असं लिहू, बाजू गुणिले बाजू गुणिले बाजू, म्हणजे बाजूचा घन. मग आता हे 30 गुणिले हे 900 आले, मग 900ची जर फोड केली आपण तर काय ते हो, 30चा वर्ग आहे, 30 गुणिले 30 बरोबर हे बाजू गुणिले बाजू गुणिले बाजू. मग आता बाजू किती आली, हे जसं आपण घन होता 3 वेळेस लिहिले तसं ह्या 30चा घन 3 वेळेस, बाजू किती आली 30, 30 काय आली सेंटीमीटर. तो घन वितळून जर त्याच्यापासून घन तयार केला तर त्या घनाची बाजू किती येते, 30 सेंटीमीटर एवढी येते. आलं. चला, लाईक शेअर अँड सबस्क्राईब. तासिकेला विद्यार्थी तर भरपूर आहेत, लाईक मात्र खूप कमी आहेत, लाईक करत चला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, 14 सेमी बाजू असणारी 2 चौरस जोडून तयार होणाऱ्या आयताकृती परिमिती किती.
आयताची परिमिती किती पहा. हे 14 सेमी बाजू असणारे दोन चौरस आहेत. हे चौरस आहे, हे काय आहे चौरस आहे. ह्याची बाजू किती आहे, ही 14 आहे, ही 14 आहे, ही 14 आहे आणि ही 14. मग ह्याला इकडे आपण काय करू, हा 14 सेमीचा दुसरा जोडू. 14 14 14 जोडला. मग आता हे जोडल्याच्या नंतर ह्याच्यापासून काय तयार होईल हो, आपण हे 14 सेमीचे दोन दोन जोडलेले आहेत. काय केले 14 14 सेमीचे दोन जोडले ते 14 14 14 हे 14 14 14 14चे दोन जोडले. आता हे दोन जोडल्यावर मला सांगा हे 14 आणि हे 14 ही बाजू किती झाली आपली 28. ही बाजू किती राहिली 14. मग त्याची परिमिती काढा म्हणले. मग तो आयत तयार झाला. आयताची परिमिती बरोबर हे 14 आणि 14 ही 28 झाली आणि ही 14च राहिली. 2 कंसात लांबी अधिक रुंदी. 2 कंसात लांबी किती झाली 28 अधिक रुंदी किती झाली 14. मग हे 2 गुणिले बेरीज करा. 8 आणि 4 12ला 2 हातचाला 1 2 आणि 1 3 आणि 1 4. 14 आणि 28ची बेरीज झाली 42. 42ची दुप्पट काय आली 84. कशात दिले हे सेंटीमीटर, म्हणजे त्याची परिमिती काय येईल 84 सेंटीमीटर. हे उत्तर येईल. अशा पद्धतीने उत्तर काढायचं. सोपा प्रश्न आहे, परीक्षेमध्ये येतात. पुढचा प्रश्न काय आहे, चौरसाची परिमिती 36 सेमी असेल तर चौरसाचे क्षेत्रफळ किती. पहा परिमिती दिली आहे 36 सेमी, त्याच्यावरून चौरसाचे क्षेत्रफळ काढायचे. मग चौरसाचे क्षेत्रफळ काढायचं म्हणजे बाजू काढावं लागेल. मग त्याच्यासाठी अगोदर बाजू काढा. चौरसाची परिमिती बरोबर सूत्र काय आहे चौरसाच्या परिमितीचं 4 गुणिले बाजू. परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. परिमिती किती दिली आहे 36. हे 4 गुणिले बाजू. हे 36 4 इकडं आलं भागिले झालं बरोबर काय राहिलं बाजू. 4 9 36. बाजू बरोबर 9 सेंटीमीटर. बाजू किती मिळाली तुम्हाला 9 सेंटीमीटर. मग त्याच्याहून तुम्ही क्षेत्रफळ काढा चौरसाचे. मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय आहे चौरसाच्या क्षेत्रफळाचं बाजूचा वर्ग. बाजू किती आहे 9. 9चा वर्ग 81 चौरस सेंटीमीटर. उत्तर काय आलं आपलं 81 चौरस सेंटीमीटर. हे उत्तर आलं का लक्षात. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घे. चला लिहायला जर वेळ लागत असेल स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, जर घनाच्या कडांची बेरीज 72 सेमी असल्यास घनाचे घनफळ किती. पहा घनाचे कडा दिल्यात इथं. काय दिले घनाच्या कडांची बाजू आपल्याला काढायची आहे. 72 सेंटीमीटर असल्यास घनाच्या कडांच्या बाजूची बेरीज. आपण घनाला किती कडा असतात पहा. सर्व कडा समान लांबीचे असतात. 1 हे 2 3 हे 4 घन काढता होत लक्षात द्या. 4 झाल्या. हे 5 6 7 8 किती झाले हे 8. त्याच्यानंतर हे 9 त्याच्यानंतर 10 11 12. मग घनाला एकूण कडा किती असतात 12. बरोबर आहे. कडा म्हणजेच बाजू. हे कडा म्हणजेच काय बाजू. हे बाजूच आहेत ना, हे घनाच्या हे बाजू आहे. मग घनाच्या सर्व कडा म्हणजेच कंसामध्ये बाजू समान असतात. बाजू समान असतात. कडा आहे काय
घनाच्या सर्व कडा किंवा बाजू समान असतात. मग एकूण कडा किती आहेत? 12. एक बाजू किंवा कडा ची लांबी काढू आपण. बरोबर 72 भागिले 12 करा. 72 सगळ्याची बेरीज आहे, त्याला 12 भाग घाला. 12 एक 12, 12 सकम 72. ही 6, ही 6, ही 6, ही 6, म्हणजे 12 सकम 72. 6 सेमी. मग आता आपल्याला घनाची बाजू मिळाली. घनाची बाजू किती मिळाली आपल्याला? 6 सेंटीमीटर. मग आता घनफळ काढा. घनाचं सूत्र काय? घनफळाचं बाजूचा घन. मग 6चा घन म्हणजे 6 गुणिले 6 गुणिले 6, 3 वेळेस लिहा. हे 6 6 36, 36 गुणिले 6 म्हणजे वर्ग. घनमूळ घन किती आहे? 6चा 216. 6 6 36ला 6 हातचे आले 3, 6 3 18 आणि 3 21, 216 घन सेमी. ज्या कडांची बेरीज 72 आहे अशा घनाचे घनफळ 216 घनसेमी येते. आलं? चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय? आयताची लांबी 40 सेंटीमीटर, रुंदी 12 सेंटीमीटर आहे. जर एका चौरसाची परिमिती आयताच्या परिमिती एवढी आहे. पहा इथं आयताचे माप दिले, लांबी दिले, रुंदी दिले आणि एक चौरस आहे. त्या चौरसाची परिमिती आणि आयताची परिमिती सारखीच असेल तर चौरसाचे क्षेत्रफळ आयताच्या क्षेत्रफळापेक्षा कितीने जास्त असेल? पहा आता इथं काय करायचे आपल्याला? इथं आयताची लांबी आणि रुंदी दिली आणि ह्याच्यावरून आपल्याला आयताची परिमिती काढायची. मग ह्याची जेवढी परिमिती येईल तेवढीच काय होणार आहे? त्या चौरसाची परिमिती आहे. आणि त्याच्यावरून आपल्याला आयताचे क्षेत्रफळ म्हणजे प्रश्नामध्ये प्रश्न असं आपल्याला 2-3 दिलेले आहेत. आलं का लक्षात? तर या ठिकाणी आपल्याला काय म्हणले? आयताची परिमिती आणि चौरसाची परिमिती सारखीच म्हणले. मग पहा आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी आयताची परिमिती बरोबर चौरसाची परिमिती. आयताची परिमिती सूत्र काय? 2 कंसात लांबी अधिक रुंदी बरोबर चौरसाची परिमिती 4 गुणिले बाजू. मग 2 कंसात लांबी किती आहे? 40 अधिक 12 बरोबर 4 गुणिले बाजू. आलं का लक्षात? 4 गुणिले बाजू. मग आता आपण चौरसाची बाजू काढू अगोदर. मग चौरसाची बाजू बरोबर हे 2, ह्याची बेरीज करा गुणिले 40 आणि 12 किती झाले? 52 भागिले 4. थोडंसं कसं आपल्याला प्रश्न मोठा आहे, जागा जास्त लागणार आहे म्हणून मी शॉर्टमध्ये लिहितोय. ह्याची बेरीज झाली 52. हे 2 गुणिले 52, 4 इकडे गुणिले होता, इकडे येऊन भागिले झाला. 4 1 4, 4 1 4, 1 उरला, 12 झाले, 4 त्रिकम 12. म्हणजे काय आली बाजू? काय आली? 13चा आणि 2चा गुणाकार करा, आपल्याला बाजू मिळाली 26. कशाची? चौरसाची बाजू. चौरसाची बाजू बरोबर 26 सेंटीमीटर. आलं का लक्षात? मग आपल्याला चौरसाची बाजू मिळाली आहे. आता आपल्याला आयताचं क्षेत्रफळ आणि चौरसाच्या क्षेत्रफळातील फरक विचारला आहे. मग इथं काय करू आपण? चौरसाचे क्षेत्रफळ क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? बाजूचा वर्ग. मी थोडंसं डायरेक्ट करावं म्हणलं होतं. 26 गुणिले 26. आता 26चा वर्ग आपल्याला माहिती आहे. किती आहे 26चा वर्ग? 676. तरी आपण 26 गुणू. 26 पंचे 130चे, 26 सख्ख 156ला 6 हातचे आले 15, 26 दुनी 52, 52 आणि 5 57, 57 10 67, 676 चौरस सेंटीमीटर. हे काय आलं? चौरसाचे क्षेत्रफळ आलं.
बरोबर आहे. मग आपल्याला आता आयताचे क्षेत्रफळ काढू आपण इथं. आता हे आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे 40 गुणिले रुंदी किती आहे 12. 12 चौक 48, 480 चौरस सेंटीमीटर हे आयताचे क्षेत्रफळ आहे. मग आता या दोन्हीतला फरक काढायचे आपल्याला. 676 वजा 480 हे 6, 17मधून 8 गेले 9 राहिले, 5मधून 4 गेले 196 चौरस सेमी. आपल्याला प्रश्न काय विचारलाय पहा. चौरसाचे क्षेत्रफळ आयताच्या क्षेत्रफळापेक्षा कितीनं? तर 196 ने जास्त आहे. 196 चौरस सेंटीमीटरने जास्त आहे चौरसाचे क्षेत्रफळ. आलं का लक्षात? चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे. पुढचा प्रश्न एका इष्टिकाची तिची लांबी रुंदी उंची अनुक्रमे 60 सेंटीमीटर 40 सेंटीमीटर व 30 सेंटीमीटर आहे. तर इष्टिकाची तिचे घनफळ लिटरमध्ये काढा म्हणले. घनफळ लिटरमध्ये काढा म्हणले. मग अगोदर काय करू, त्याचे घनफळ काढू. इष्टिकाचे तिचे घनफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. लांबी किती आहे 60 गुणिले रुंदी 40 गुणिले उंची किती आहे 30. गुणाकार करा. 6 चौक 24, 24 त्रिकम 72 हे 72 आणि हे 3 शून्य 1 2 3 घन सेमी. 72,000 घन सेमी हे त्याचं काय आलं घनफळ आलं. मग कशात आलं हे सेंटीमीटरमध्ये आहे. मग 1000 घन सेमीचा जर आपण एखादी डब्बा वगैरे असेल तर त्याच्यामध्ये 1 लिटर त्याची धारकता किती असते 1 लिटरची. मग आता इथं आपल्याला लिटरमध्ये काढा म्हणले. लिटर बरोबर हे 72,000 घन सेंटीमीटरला 1000 भागा म्हणजे लिटरमध्ये येईल. हे 3 शून्य कटले 3 शून्य कटले 72 लिटर. 40 सेंटीमीटर लांब हे 60 सेंटीमीटर लांब 40 सेंटीमीटर रुंद आणि 30 सेंटीमीटर उंचीच्या एखाद्या डब्यामध्ये किंवा हौदामध्ये 72 लिटर एवढं पाणी मावेल. आलं. अशा पद्धतीने काढायचं. हे लक्षात ठेवायचं. 1000 घन सेमी बरोबर 1 लिटर आणि 1 घन मीटर बरोबर 1000 लिटर. 1 घन मीटर बरोबर 1000 लिटर. आलं का लक्षात? पुढचा प्रश्न आपल्यासाठी. 6 गुणिले 4 गुणिले 2 मीटर माप असणाऱ्या इष्टिकाची ती आकाराच्या खोक्यात 10 सेमी 5 सेमी आणि 2 सेमी मापाचे किती बिस्किट पुढे बसतील. हे आहे मीटरमध्ये माप आहे दादा आणि हे सेंटीमीटरमध्ये आहे. हे अशा प्रश्नामध्ये एकाच एककात आहे का पाहायचं. मग काय करायचं आपण, हे 6 मीटर हे सेंटीमीटर करा. 600 सेंटीमीटर एका मीटरमध्ये 100 सेंटी असतात हे आता माहिती आहे. 4 मीटर बरोबर 400 सेंटीमीटर आणि 2 मीटर बरोबर 200 सेंटीमीटर. मग काय करू आपण, बिस्किट पुड्याची संख्या बरोबर आकाराचं खोका आहे खोक्याचे घनफळ भागिले बिस्किट पुड्याचे घनफळ भागिले बिस्किट पुड्याचे घनफळ. आता खोक्याचे माप काय तर लिहा. इथं करू आपण, भाग घालायला सोपं जातं. खोकं 600 सेंटीमीटर गुणिले 400 सेंटीमीटर गुणिले 200 सेंटीमीटर भागिले बिस्किट पुड्याचे माप काय 10 सेंटीमीटर गुणिले 5 सेंटीमीटर गुणिले 2 सेंटीमीटर. तर पहा काय होईल, हा शून्य कटला हा शून्य कटला. 5 एक 5 5 चौक 20 5 एक 5 5 चौक 20 बे एक बे बे दोन्ही 4 काय राहिलं
600 गुणिले 400 गुणिले 2 या दोघाचा गुणाकार करा. 6 गुणिले 4 6 चोक 24 आणि हे 6 किंवा हे 6 1 6 6 चोक 24 24 दोन्ही 48 हे 48 गुणाकार आला. 6 4 2चा हे इथले 2 शून्य इथले 2 शून्य ठेवून द्या. काय आलं 4,80,000 बिस्किट पुढे मावतील. किती 4,80,000 बिस्किट पुढे त्याच्यामध्ये मावतील. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न हा आपला 17वा प्रश्न आहे. कितवा प्रश्न आहे हा? आपला 17वा. आयताकार हॉलची लांबी 120 मीटर व 80 मीटर रुंदी आहे. त्याची ही रुंदी आहे. आयताकार हॉलची लांबी 120 मीटर व रुंदी 80 मीटर असून हॉलमध्ये 2 मीटर बाजू असलेल्या चौरसाकार किती फरशा बसतील? पहा, हॉल आहे त्याचं माप आहे मीटरमध्ये आणि फरशीचं मापसुद्धा मीटरमध्ये आहे. एकदम सोपा प्रश्न आहे. तर आपल्याला काय करावं लागेल? फरशांची संख्या बरोबर फरशांची संख्या काढायचं आहे. तर काय करा, त्या हॉलचे क्षेत्रफळ भागिले फरशीचे क्षेत्रफळ. हॉलचे माप काय आहेत? 120 गुणिले 80 दोन्ही मीटरमध्ये. हे मीटरमध्ये आहे हे मीटरमध्ये आहे आणि ते चौरसाकार आहे. त्याचं माप आहे 2. मग बाजूचा वर्ग 2 गुणिले 2 बे 1 बे बे चोक 8 शून्य बे 1 बे बे दोन्ही 4 शून्य. काय आलं? 120 गुणिले 20 म्हणजेच 12 दोन्ही 24 आणि हे 120चा 1 शून्य हे 20चा 1 शून्य. एवढ्या फरशा बसतील. 2400 एवढी फरशांची संख्या येईल. आलं. हे उत्तर असेल आपलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्याने लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, चौरसाचा कर्ण 20 वर्गमुळात 2 सेमी असल्यास चौरसाची परिमिती किती? आपल्याला काय दिले या ठिकाणी? चौरसाचा कर्ण दिले. त्याच्यावरून आपण त्याची बाजू काढतो. बाजू काढू आपण त्याची आणि त्याची परिमिती काढू पुन्हा. पहा, चौरसाचे आपल्याला काय दिलेलं आहे? इथं कर्ण दिले आणि चौरसाची परिमिती काढा म्हणले. चौरसाचा कर्ण बरोबर सूत्र काय आहे? बाजू गुणिले वर्गमुळामध्ये 2. हे कर्ण काढायचं आहे. एखाद्या चौरसाचा जर कर्ण काढायचं झालं तर असं सूत्र आहे त्याचं. मग इथं कर्ण काय दिले? 20 वर्गमुळामध्ये 2 बरोबर बाजू गुणिले वर्गमुळामध्ये 2. मग आपण बाजू काढू. बाजू बरोबर 20 वर्गमुळामध्ये 2 भागिले हे वर्गमुळातलं 2 इथं भागिले आलं. हे वर्गमुळातलं 2 काय झालं? इथं कटून गेलं. आपल्याला बाजू काय मिळाली? बाजू मिळाली 20. 20 कशात दिले? सेंटीमीटरमध्ये. 20 सेमी. मग चौरसाची परिमिती काढा म्हणले. मग आता चौरसाची परिमिती काढायला काय अवघड आहे का? चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. 4 गुणिले बाजू किती आहे? 20. 20 चोक 80 सेंटीमीटर हे उत्तर येईल आपलं. 80 सेंटीमीटर हे उत्तर येईल. आलं का लक्षात? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? एका आयताकृती प्लॉटची लांबी 80 मीटर आहे. जर प्लॉटला चारही बाजूने 5 पदरी कुंपण असून कुंपणासाठी वापरलेली तार 10 रुपये मीटर आहे. जर कुंपणासाठी 12,000 रुपये खर्च आला असेल तर प्लॉटची रुंदी किती? पहा, सोपा प्रश्न आहे, अवघड नाही. आपल्याला थोडंसं प्रश्न वाचल्या मोठं काय दिले इथं? प्लॉटची लांबी दिले, त्याला 5 पदरी कुंपण घालायचं आहे तारेचं. त्या तारेचा दर दिलाय आणि तारेचा एकूण कुंपणासाठी लागलेला एकूण खर्च दिलाय. तर पहा, आपण त्याची काय काढा म्हणले?
रुंदी काढा म्हणजे एकूण खर्च बरोबर परिमिती गुणिले पदर, किती पदरी आहे ते, गुणिले त्या तारेचा दर एका मीटरचा. एकूण खर्च किती दिलाय दादा, 12,000 दिलाय. परिमिती बरोबर 2 कंसात शॉर्टमध्ये लिहितो लांबी अधिक रुंदी गुणिले किती पदरी आहे, 5 पदरी, गुणिले दर किती आहे त्याचा, 10 रुपये मीटरचा दर आहे. बरोबर आहे. मग हे 12,000 बरोबर 2, लांबी किती आहे 80, अधिक आपल्याला रुंदी त्यांनी दिलेली नाही काढायचे, रुंदी या दोघाचा गुणाकार करा गुणिले 10×50. मग आता आपण काय करू, हे 2 आणि 50 इकडे घेऊन येऊ, फक्त इथं 80 अधिक रुंदी एवढं ठेवू. हे 12,000, हे 2 इथं गुणिले होतं, इकडे येऊन भागिले झालं, 50 गुणिले होतं भागिले झालं. आता हे 2 इकडे आलं, 50 इकडे आलं, इकडे काय राहिलं 80 अधिक रुंदी एवढंच राहिले. हे शून्य कटला, हे शून्य कटला, बे एक बे, बे सकम 12 आणि हे 2 शून्य, 5 एक 5, 5 एक 5, एक उरला, पुढे शून्य 10 झाले, 5 दुनी 10 आणि शून्य म्हणजे काय आलं 120 बरोबर 80 अधिक रुंदी. आता काय अवघड आहे, आपल्याला रुंदी काढायला काय अवघड आहे का, काहीच अवघड नाही. मग रुंदी जर काढायची असेल तर ते 80 इकडं आलं आणि 120 मधून वजा झालं, बरोबर काय आलं 40 मीटर. इथे उत्तर काय येईल, 40 मीटर येईल. रुंदी किती आली, 40 मीटर आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, एका हॉलची लांबी, रुंदी, उंची अनुक्रमे 12 मीटर, 10 मीटर आणि 8 मीटर आहे. हॉलच्या आतील भिंतीस रंग देण्यासाठी प्रत्येक चौरस मीटर 10 रुपये खर्च येत असेल तर रंग देण्यासाठी किती खर्च येईल. तर आपल्याला काय करावं लागेल, त्या हॉलचं पृष्ठफळ काढावं लागेल. तर आपल्याला काय करावं लागेल, त्या हॉलचं भिंती जे येतात ते भिंती कशा येतात, मधून येतात. बरोबर आहे. 4 भिंती येतात. किती भिंती येतात, 4 भिंती. आपण त्या हॉलला भिंतीस रंग द्यायचे म्हणले, कशाला रंग द्यायचे थोडासा वेगळा प्रश्न आहे, लक्ष द्या. पृष्ठफळ म्हणलं तर खालची बाजू वरची बाजू नाही, इथं फक्त कसं आहे, हे हॉल आहे असा. हॉलला आपल्याला ही एक भिंत आहे, ही एक भिंत आहे, ही एक भिंत आहे आणि ही एक भिंत आहे. तर 4 भिंतीचे क्षेत्रफळ काढायचे आपल्याला. 4 भिंतीचे क्षेत्रफळ काय करायचे आपल्याला, 4 भिंतीचे क्षेत्रफळ काढावं लागेल ना. ही फक्त भिंतीला द्यायचे, खालच्या बाजूला वरच्या बाजूला द्यायचे का नाही. मग आपण ही पहिली भिंत धरू, ही दुसरी भिंत, तिसरी आणि चौथी. आता आपण ह्या भिंतीचे जर क्षेत्रफळ काढलं तर ह्याचं ह्याचं सारखंच येणार आहे. मग पहिल्या भिंतीचे क्षेत्रफळ बरोबर, आता ह्याची काय आहे, इथं लांबी, पहिल्या भिंतीचं क्षेत्रफळ बरोबर लांबी किती आहे, म्हणजे ह्याची लांबी आणि ह्याची उंची घ्यावी लागेल आपल्याला. बरोबर आहे. ही लांबी आणि ह्याची उंची, लांबी 12 आहे आणि उंची 8 आहे. हे 12 गुणिले 8 काय आलं, 12×8 = 96. मग दुसऱ्या भिंतीचं बी तेवढंच येईल की हो, आपण समान मापाचे आहेत ना हे दोन्ही बी. दुसरीचं बी 96 बरोबर आहे. मग तिसऱ्या भिंतीचे क्षेत्रफळ काढा. ही रुंदी आहे, किती आहे ह्याची रुंदी 10 गुणिले उंची किती आहे 8, 8 10 80. मग चौथ्या भिंतीचे क्षेत्रफळ काढा, तेवढंच येते. दोघांचे माप सारखेच आहे. चौथ्या भिंतीचे क्षेत्रफळ 80. आता हे 96 96 80 आणि 80 यांची बेरीज करा. हे 96 अधिक 96 अधिक 80 अधिक 80, 6 6 12ला 2, हातचाला 1, 6 6 12ला 2, हातचाला 1, 8 8 16, 16 आणि 1 17, 17 आणि हे दोन्ही मिळून 18, 17 आणि 8 किती, 17 आणि 18 35 होते. तर 17 आणि 18 किती होते तर
35 होते तर 352 मीटर. 352 चौरस मीटर. मग त्याला खर्च काय म्हणते 10 रुपये एका मीटरला, चौरस मीटरला. हे 352 गुणिले 10 म्हणजे 3520 रुपये एवढा खर्च येईल. अशा पद्धतीनं हा सोडवायचा प्रश्न. आलं. आपले इथं 20 प्रश्न झालेले आहेत. आलं का लक्षात. या ठिकाणी थांबू. जय हिंद. पुन्हा आणखी नंतर एका दिवशी राहिलेले प्रश्न घेऊ आपण. जय हिंद. वंदे मातरम. बाय. सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव अ नाईस डे. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.